हुशार आहेस, घरात लक्ष असतं, कर्तबगार आहेस, त्याचा बेस्ट स्टुडंट आहेस. आता खराब होत. व्लॉग चालू आहे, व्लॉग. कोट घेणार आहे लग्नाला आणि ड्रेस घेणार आहे. मला कोट घेणार आहे माझा मामूस. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. मी मयुरेश रोहिदास म्हात्रे. हा माझा पहिलाच व्लॉग असणार आहे आणि आम्ही खास गणपतीसाठी गावी चाललेलो आहोत. तुम्ही बघितलंच असेल, बॅगा वगैरे पॅक केलेल्या आहेत. तर शेवटपर्यंत बनून राहा या व्हिडिओमध्ये. आशा करतो तुम्हाला खूप मजा येईल. तर चला व्लॉगला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. आम्ही आता मामाच्या घरी पोहोचलेलो आहोत. तर इथे एक गणपती उद्या बसेल आपला. आई आली 2 मिनिटं या अगरबत्त्या आई. पहिले बाजूला आणि लाईट सांगतात इथे उद्या आपला मकर वगैरे काय गणपती वगैरे बसू. संध्याकाळी उद्या येऊ आम्ही, उद्या संध्याकाळी येऊ. मी मामाकडे आलेलो आहे. तर थोड्या वेळाने आम्ही आमच्या गावी जाऊ. इथून 3 किलोमीटर असेल, मग तिथे जाऊ. उद्या आमचा गणपती असतो. ते सगळं झालं की मग संध्याकाळी पुन्हा इथे येऊ. तोपर्यंत मावशीचा वगैरे सगळे आलेले असतील. मजा बघायला भेटेलच. बघा मामा आत्ता झाला आहे. थोडी गडबड चालू आहे. मी आता गावाच्या बाहेर आलेलो, थोडं सामान घ्यायचं होतं. आता चाललो आहे घरी. पुन्हा एकदा घरी सगळी साफसफाई चालू आहे, त्यामुळे मी शूट नाही करू शकलो. हे बघा, हा गाव. गावाच्या बाहेर आलेलो मी. चाललो आहे पुन्हा. ट्रेनला आता यायला पॉसिबलच नाही त्याला. तुम्ही आता बघूच शकता, मामाकडे पुन्हा एकदा आलेलो आहोत. काल गेलेलो गावी आमच्या, तिथे काकांकडे गणपती असतो. आता सकाळी, आता दुपारी पुन्हा एकदा मामाकडे आलेलो आहोत आम्ही. कुटुंबाचा गणपती जो असतो तो काकांकडे असतो. तिथे फार काही शूट करू नाही शकलो, काय कारण असतो, जमलं नाही शूट करायला. तर मी मामाकडचं दाखवतो तुम्हाला कसं काय. बघाच, काल तुम्हाला दाखवलंच होतं, इथे पूर्ण रिकामा होता. मामाने आणि आईने वगैरे
छान असं केलेलं आहे. तर फक्त आज मावशीचा वगैरे नाही आहेत. तर हे बघा मम्मी, मामा, आप्पा. तिथे आमची आई काहीतरी करते. आई झाडू मारते. खूप गर्दी होती मगाचपासून, खूप जण येऊन गेलेत. मग मावशी नाही, काय वाटते आज? काय बोल गपगप वाटते मावशी असल्यावर. मावशीला काय बोलशील? बरं वाटतं. मावशीला काय बोलशील? मावशी ब्लॉग बघेल. मावशीवरती रागात आली मी, आता बोलणारच नाही मावशी. मावशी. राहता आली काय चाप्पा. मामा काय वाटते मावशी नाही? खाली घर रिकामं वाटतंय. नेहमी असते पण आज नाही, सुट्टी नाही दिला त्यामुळं आज लवकर गेली. नाहीतर जल्लोष असतो रात्री. 1.5 दिवस गणपती रात्रभर फुल मजा करतो. मी तुम्हाला सांगतो, मी कवितांचा संग्रह, कथा वगैरे, खूप गेम्स वगैरे लिहून आणलेले. पण आता मावशीच नाही आहे तर थोडी मजा कमी. आईला विचारू. आई, मावशी नाही, काय वाटतंय? बोल काय आता, काय वाटतंय? काय कसं तरी वाटतंय, घर खाली खाली वाटतंय. मग मावशीला थांबायला पाहिजे होता. हो, मावशी असलं रात्री आम्ही भरपूर जल्लोष करतो देवाचा. ओके. काय मावशी लवकरच गेलीस, आम्हाला तर भेटलीस पण नाही. काय मावशी, ऐसा कैसा चलेगा? मला दाखवतो. ही आमची आई झाला पण पिऊन चहा? चहा पितोय. संपला चहा, दिसतंय त्या. काय आई, अप्पा, मामा. ही आमची कलाकार मम्मी रांगोळ्या काढते. बघा, मी ते आखून दिलाय सगळं म्हणून एकदम व्यवस्थित झालाय. मीच बनवलाय सगळं. नाव मे हा खोटा बोलते, याच्यावर विश्वास ठेवू नका. मीच बनवलंय सगळं. तुम्हाला माहितीच आहे मी कसं आहे काय. व्लॉग चालू आहे, व्लॉग. मित्रांनो, हीच आपली मावशी जी आली नाहीये. आणि तुम्ही मगाशी बघितलं असेल की मावशीला सगळे बोलत होते, काय आली नाही, गेली. तर हीच ती मावशी. नंतर व्लॉग दाखवतो तुला, व्लॉग. आज आला राणी हाय तिथे. ते तिथं बसले. आपण थोडं माझ्याबद्दल काहीतरी जाणून घेऊया. आपण विचारू मामाला. तर मामा, माझ्याबद्दल काहीतरी 4 गोष्टी सांग. काय सांगू आता? चांगल्या गोष्टी. चांगला बोल व्लॉगमध्ये. हुशार आहेस, घरात लक्ष असतं, कर्तबगार आहेस, कॉलेजचा बेस्ट स्टुडंट आहेस, घरात सगळ्यांची काळजी घेतोस. अजून बोल. पुढं काय सण वगैरे असले तरी सगळ्यांमध्ये मिळून मिसळून सगळ्यांना नमस्कार करून. आता खरा बोल. आपण विचारू आईला. आमच्या आई, माझ्याबद्दल 4 गोष्टी सांग चांगल्या. बघ, लोक बघतील. चांगला बोल. काय तुझ्यातल्या 4 गोष्टी चांगल्या आज सांग हे परा. अरे यार, असं कसं 4 चांगल्या? आता लहानाचा मोठा तूनीच बघितला. 4 गोष्टी सांग. अरे ही गोष्ट खरी आहे मित्रांनो. चार गोष्टी सांग चांगल्या एकदम अशा.
मयुरेश लहानाचा मामाकडेच मोठा झाला. आई वडिलांना आम्हाला आजोबांना त्रास नाही दिला. आणखीन मोठा होऊ दे, आणखीन त्याचं नाव लौकिक होऊ दे. आईने आशीर्वाद दिलेला आहे आपल्याला. तर मित्रांनो, आता आपण मम्मीला विचारूया. मम्मीकडे जाऊ. मम्मी, हाय, बोल. काय बोलू? माझ्याबद्दल 4 चांगल्या गोष्टी. चांगलाच बोलो. चांगला म्हणजे माझा पोरगा खूप गुणाचा आहे. अरे वा. माझं सगळे गोष्टी ऐकते, मी सांगते तसंच करते. मला कुठली एक गोष्ट मला विचारल्याशिवाय तो करत नाही. अजून आता खरं बोल. मग खरंच सांगते. आता हेच खरं आहे. तुला कपडं घ्यायचं असलं तरी तू मला घेऊन जाते. मम्मी चल, हा घेऊ, ते घेऊ, कुठला घेऊ, मला विचारूनच करते ना सगळा. म्हणजे हाय ते हाय, असाच राबस लास्ट पर्यंत. अजून काय बोल. बस 4च बोललीस. वाईट गोष्टी म्हणजे सांगायचं झालं तर सुट्टी असल्यावरती लवकर उठणं तर जाऊ दे. नाही, हे नको. आंघोळीला सुद्धा मयूर आंघोळीला जा, मला कपडे धुवायचे आहेत. त्याला अर्ध्या मिनिटांनी 5-5 मिनिटांनी जाऊन सांगायला लागते. हा जाते थांब. करून मित्रांनो, करून सुट्टी 3 आहे. तास घालवते. रोज जर सकाळी लवकर उठून आंघोळ करून कॉलेजला जात असेल तर सुट्टी असल्यावर काय नाही, मी एन्जॉय मग मी करतो. कधी सुट्टी घ्यायची? मी तर 12ही महिना करते, 24 तास. मग मला पण काहीतरी हे पाहिजे ना. पॉइंट आहे, मम्मी पण इथे सांगते, लागू नाही होत. मम्मी सांगते तर ऐकायला पाहिजे. मग मी चांगलंच सांगते. माणसाने सकाळी लवकर नको उठू, उशिरा उठला तरी पण उठल्यावरती पहिले आंघोळ करायची, मग बाकीचं काय असेल ते करायचं. पहिले आपलं शरीर साफ करायचं, मग पोट वगैरे भरायचा, नाश्त्याचा. काय नाही, काय चिल करायचं, चिल. तुला कोट घेणार आहे लग्नाला, आणीला ड्रेस घेणार आहे. मला कोट घेणार आहे आमचा सच्चा माझा मामूस. सच्चा बाबा. बघू ही व्हिडिओ. आता ही या व्हिडिओ आईला? ठेवून देईन. आई रे, उद्या कोट आई, नाही आई. जास्त बघ. मग आली नाही ती. येईल आता, आईला पाठवते. गेली नाही मगाशी? ही आमची आई भाजी बनवते. चांगल्या वासना दाखवून आनंदी सुला. वहिनीच आली, वहिनी गेली मग लग्नाला तेच मी गणपतीने. बोलतोय. सो मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर मी हा ब्लॉग बनवतोय तर खरं, पण शंका आहे यूट्यूबला टाकेन, पण ती नाही. ॲक्च्युली असं काही ब्लॉग वगैरे करायचं फार काही मनात नव्हतंच. म्हटलं यूट्यूबला टाकून ठेवू, जस्ट एक आठवण म्हणून. त्यामुळे कधी चुकूनच कधी हा ब्लॉग गेलाच, व्ह्यूज वगैरे मिळाले, व्हायरल वगैरे काय गेलाच तर चांगली गोष्ट आहे. नाही तर नाही, जस्ट एक टाईमपास, वेळ होता आपल्याकडे म्हणून करतोय आपण. थोडेफार प्लॅन्स केलेले बट चुकले, पण ठीक आहे, आपण आणखी चांगलं करण्याचा प्रयत्न करूया. तर मी काय लाईक, शेअर, सबस्क्राईब वगैरे काहीच सांगणार नाही तुम्हाला करायला. जस्ट बघा, सोडवून द्या बस. शूट आणि एडिट करायचा मेन उद्देश असाच आहे की मला जेव्हा काही वर्षांनी मी हा व्हिडिओ बघेन तेव्हा मला कळेल की पूर्वी कसा होतो, आता कसा आहे. व्लॉग आणि एडिटिंगमुळे काही फरक झाला आहे का, किंवा मग काही चांगला बदल झाला आहे का, काही वाईट, किंवा मग असंच बस. तर मित्रांनो, आता 12 वाजायला येतील आणि हे 1.5 दिवसाचे गणपती आहेत, त्याच्यामुळे आज मंदानीची आरती असते.
आता आरती तुम्ही बघितलीच असेल. आरतीनंतर आता देव हलवण्याची पद्धत आहे. तर आपण आता देव हलवूया. म्हणजे असं मानतात की देव हलवल्यावर बाप्पा मूर्तीमधून निघून जातात. आणि मी पुन्हा एकदा चेंज करून घेतलेला आहे. ॲक्च्युली मगाशी जेवल्यानंतर पण केलेला. मग आता आरती पण झाली. त्यामुळे आता जागरणाची वेळ आहे. आणि हे बघा सगळे असे बाहेरच बसलेत. तऊ कसा एवढा देवाला ये नव्हता देव माहिती आहे. ते आपली पिलू कसा त्यांना जास्त म्हणजे मातीचा तरी गणपती, दगडाचा तरी गणपती असं तिथं त्यांची भावना धरून धरून तो तिथे प्रगट झाला. असं बल्लालेश्वर म्हणजे बालाईच केला. मग बेंबी निरा कशी आला मंदिर दिलं असं आहे धनगर होता तो. इंग्रज आलं तर ह्याला मारित असत. त्यांना रेल्वे कुठं काढून समजत नव्हता. मेंढ्या जरा जाऊ ना तो बघायचा काय रोल येतं काय. मग त्याने एक दिवस विचारला तुम्ही काय बोलतो बघता इंग्रजांना. तर तो काय बोलला आम्हाला ते रेल्वे काढायचे आहे म्हणजे अशी या घाटांना. तर कशी काय काढली. मग तो काढून देते त्यांना म्हणजे मार्ग सांगतात. मग ते ब्रिटिश विचार त्याला इंग्रज काय विचारतात तुला बोलतं काय पाहिजे पक्षी आहे. बोलतं जाम मोठा आमचं काम केलं जाम ऑफिसर बोलतं जेवण गेलं इथं एवढं वर्ष बघून काय समजत नाही. तुला बोलतं काय पाहिजे तर फायदे तर बोलतो माग. तो काय बोलतो तुम्ही बोलतो आमचा देश सोडून दो. त्याला तो तिथंच मारला. तो मग नंतर मग तिथंच प्रकट बोलला. त्याला तिथंच बोलायला मग तिथंच आला म्हणजे असा देवा. दोन 34 झालेले आहेत. आणि आता हे बघा मम्मीची विकेट हळूहळू चालले. मम्मीला झोप आले. आई पण उठून गेले. मामा पण उठून गेलाय. ही पण जाईल थोड्या वेळात. मी 7पर्यंत राहणार आहे. मामा आलाय परत. 7पर्यंत बघू कोण राहतोय. आमच्या तिघांमध्ये पैच बघू कोण 7पर्यंत राहतोय. बघूया. चॅलेंज. 3 वाजलेले आहेत आणि आम्ही तिघेच आहोत आता. बाकी सगळे झोपलेले आहेत. मला पण थोडी झोप यायला लागली पण नाही. मी झोपणार नाही म्हणजे नाही. मी पण जागेच राहणार आहोत. बघूया. मी झोपायच्या आधी नक्की सांगेन तुम्हाला. आता झालेत 5:17 आणि कोणीच नाही आहे. मामा पण वरती झोपायला गेलेला आहे. अँड येस आणखी फक्त 2 तास बाकी आहेत. काढूया ते पण आपण. खरं तर एकटं वाटतं आहे त्यामुळे. बाकी मावशीचं वगैरे असते तर मजा झाली असती. पण आता काय करणार. सो फोन यूज करतोय. अशा प्रकारे सकाळ झाली आहे. आता झालेत 6:30. हे आप्पा, ती मम्मी पण जस्ट उठली. ही आई
मी एकटा होतो, बाकीचे सगळे एक 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 करून सगळे झोपून गेले. आई कोण टिकला? खरं तर मला आता झोप आली नाही आहे आणि ऑलरेडी 7:30 झालेत, तर झोपायचं मन पण नाही होतं. झोप पण नाही आहे, त्रास वगैरे काहीच झाला नाही आहे. फक्त मच्छरने तेवढं त्रास दिला, बाकी काय सगळं व्यवस्थित आहे. 7:21 आणि कदाचित 24 तास पण झालेत मी जागा आहे. आता झोप तर नाही येते, पण चेहरा माहिती नाही कसा दिसतो. मे बी झोपेत दिसत पण असेल, पण मला जाणवत नाही आहे झोप. तर 7:30 ऑलरेडी झालेत, तर बघूया, कदाचित मी झोपतोय थोडा वेळ, मग नंतर. नमस्कार मित्रांनो, आता मी उठलेलो आहे. तुम्ही बघितलंच किती वाजले, 7:30ला ऑलमोस्ट झोपलेलो मी. झोप झाली नव्हती, पण काय कारणास्तव उठायला लागलो, मला झोप मोड झाली. आपण मस्तपैकी तयार झालेलो आहोत. आता आपले 1.5 दिवसाचे बाप्पा पुन्हा घरी जाणार आहे आणि आता थोड्याच वेळात शेवटची आरती होणार आहे. तर मी ते कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला दाखवतोच, तर बघत राहा. आता आपण जाऊया आईकडे. आई कसं वाटते? 1.5 दिवस झाला आता. असं वाटते बाप्पा घरातच राहावा. 5 दिवसाचं ठेवू. हा बाबा जबाबदारी आहे ती सोन्या.
विसर्जन वगैरे झालेलं आहे. खूप भिजलेलो त्यामुळे आम्ही चेंज वगैरे करून घेतलं आहे. आता मस्त नाश्ता वगैरे करून घेतो आम्ही. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही पुन्हा एकदा घरी आलेलो आहोत. ॲक्च्युली विसर्जनानंतर आम्ही एक दिवस आणखी थांबलेलो आणि त्या एक दिवसात काय झालं हे मी नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेनच तुम्हाला. आता आम्ही आलो आहे घरी जस्ट. ट्रॅफिकमुळे 2 तास उशीर झालो आणि उद्या देखील आम्हाला थोडं बाहेर जायचं आहे. तर त्याचा देखील व्लॉग एक नवीन टाकेन मी जर जमलं तर, ते सुद्धा बघाच. हा व्लॉग इथेच संपूया. भेटूया पुन्हा एकदा एका नव्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.